मैदानावरती दाखल करायची आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाचा कॅप्टन मिनेश 11 जय बजरंग कारिवली संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे। आयोजन कमिटी सोबत आपण संपर्क साधायचा आहे। जय बजरंग मिनेश तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। तुम्ही पाहताय श्री कालिका माता चषक 2026 आजच्या दिवसातील पहिला सामना। एका बाजूला बंद्रा मारुती काल्हेर नंदन पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघ मैदानावरती खेळताना आपण पाहतोय। टॉस जिंकलेला आहे जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि या मॅच मध्ये बंद्रा मारुती काल्हेर यांच्या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय। सलामची जोडी मैदानावरती 5 षटकांचा सामना आहे। सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची आणि सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिट्स अर्थातच 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत। अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर 38 मध्ये सर्कलमध्ये ऍड केला जाईल, त्यामुळे वेळेचं नियोजन करा, वेळेनुसार खेळा, या दोन्ही संघांना सूचना असेल। अगदी या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून आपण डॉक्टर गौरी सावरांचा आवाज ऐकतोय। महाराष्ट्रातील नामवंत आणि दिग्गज समालोचक या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलं या संपूर्ण भिवंडी परिसरामध्ये। आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण सातत्यानं सरांना ऐकतोय आणि दुसऱ्या डावामध्ये नक्कीच सरांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। एका बाजूला नंदन पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पहिलाच बॉल पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय। वेगवान चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून। टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला आणि खऱ्या अर्थानं स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग करू शकलेले नाही आहे नंदन पाटील। परंतु पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करावी ना याचं उत्तम ज्ञान असलेला खेळाडू आहे नंदन पाटील। खऱ्या अर्थानं पॉवर प्ले मध्ये त्याच्या माध्यमातून सातत्यानं आपण चांगली कामगिरी पाहिली आहे। हो, यावेळेस जर पाहिलं तर लेट कटचा फटका फक्त दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केला आणि एका धावेसाठी परावर्तित करत असताना बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले। एक धाव मिळाली, या चेंडूवरती संघाचं खातं उघडलंय। चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी होते, त्यामुळे एकच धाव मिळाली नंदनला। नंदनच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे। बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर मोहित घरत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती। हो, यावेळेस बॅटची एज लागली आहे फ्लाइंग स्लिप मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी आहेत। फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली पंकज यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव। या एका धावेनं धाव घेतलेली नाहीये, खऱ्या अर्थानं चेंडूवाला डॉट धाव घेण्याचा प्रयत्न झालेलाच नाहीये। काय जबरदस्त फिल्डिंग पंकज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। खऱ्या अर्थानं बॉलनं पडल्यानंतर कर्विलिनर मोशन घेतला होता, परंतु खूप चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलं मोहित घरत। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। हो, फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतात, फिल्डिंग चांगली आणि इथे देखील फक्त एकच धाव। या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती। पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर मोहित घरत चांगली गोलंदाजी करतायत, मोठा फटका खेळू देत नाहीये। या षटकामध्ये आतापर्यंत त्यांची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे, अगदी प्रभावित केलाय गोलंदाज। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। हो, यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय मोहित यांच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं नंदनला या मॅच मध्ये त्याने शांतच ठेवलंय असंच म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर नंदन पाटीलनं 3 चेंडूचा सामना केलाय, त्याच्या बॅटमधून फक्त एकच धाव आलेली आहे। आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळते आणि तिथून जर पाहिलं तर चेंडू टॉस होताना देखील आपण या षटकामध्ये पाहिलाय। चांगल्या रणनीतीने पहिल्या षटकामध्ये मोहित घरत गोलंदाजी करतोय। इथे देखील कमी गतीने चेंडू टाकलाय, पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर वेगाने धावतायत, परंतु बॉल थांबत नाही, परंतु बॅकअप चांगलं आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील। या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या
स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 4 या आकड्यावरती. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. भरपूर अवघड प्रश्न या षटकामध्ये मोहित घरतने विचारलेत. अगदी वेगावरती तो स्वार झाला, व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. म्हणूनच की काय फक्त आणि फक्त 4 धावा या पॉवर प्लेच्या इम्पॉर्टंट षटकामध्ये बंद्र्या मारुती काल्हेर या संघाने धावा बनवल्यात. दबाव टाकला गेला होता. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू नंदन पाटीलला भरपूर संघर्ष केला या षटकामध्ये. आदरणीय सन्माननीय निलकंठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. कालिका माता एंटरप्राइजेसचे ते प्रोप्रायटर आहेत आणि खूप चांगलं सहकार्य निलकंठ पाटील साहेबांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेलं आहे आणि दादांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत श्री कालिका माता चषक 2026 मध्ये. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर पहिल्या दिवसापासून अतिथींची मांदी आली आपल्याला पाहायला मिळाली आणि खूप जास्त प्रेम या क्रीडा स्पर्धेवरती प्रत्येक अतिथीने देखील केले आणि त्यामध्येच निलकंठजी पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती पंकज मात्रे षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओसवीचीचा फटका, सुरेख फटका, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या डावातील पहिला चौकार फलंदाज कामेशच्या बॅटमधून. संघाचा कॅप्टन आहे कामेश. पहिला चेंडू फेस करत असताना या षटकामध्ये रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्याला चेंडू होता. काय जबरदस्त डिग आउट केला. खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि तिथून हा स्विचचा फटका पाहायला मिळाला फलंदाज कामेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 8 या आकड्यावरती. पंकज मात्रेच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका कामेशच्या बॅटमधून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये दबाव निर्माण झाला होता बंद्र्या मारुती काल्हेर या संघावरती, परंतु या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय फलंदाज कामेशने. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळलाय फटका. ऑन दी अप खेळलाय परंतु फिल्डर नाहीये लॉंग ऑफला. सलगचा दुसरा चौकार फलंदाज कामेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. ऑन दी अप सरळ बॅटनं लॉंग ऑफ अगदी खाली होतो आणि त्याचाच फायदा घेतला आणि सलकरला भेदणारा आणखीन एक चांगला चौकार फलंदाज कामेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 12 या आकड्यावरती. पंकज मात्रे सर्वात अनुभवी खेळाडू आहे जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघाचा आणि त्याच्या विरोधात आक्रमण केले गेले या षटकामध्ये. इथे देखील फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गॅप मध्ये. वाह, जबरदस्त बॅटिंग करतोय कामेश. सलगचा तिसरा चौकार या मॅच मध्ये कामेशच्या बॅटमधून. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. स्ट्रोक साठी जागा बनवली, कव्हर क्षेत्र खाली होतं आणि तेच निवडलंय आणि अगदी सुईमधून धागा ओवावा ना अगदी तसाच काही चेंडू हा गॅप मधून काढलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय कामेश यांच्या बॅटमधून. लाजवाब बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त जर पाहिलं तर 4 धावा या षटकाची सुरुवात करत असताना सलगचे 3 चौकार कामेशच्या बॅटमधून. संघाचा कॅप्टन आहे आणि जबाबदारी स्वीकारली आहे कामेशने. चांगली बॅटिंग तो करतोय. पंकजच्या विरोधात आक्रमण केले गेले परंतु इथून जर पाहिलं तर पंकज यांना देखील कमबॅक करावं लागतील कारण सुरुवातीचे 3 चेंडू जर पाहिले ना तर त्यांच्या विरोधात आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस देखील स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला फटका. गॅप मध्ये बॉल थांबत नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय कामेशच्या बॅटमधून. सलगचा चौथा चौकार या मॅच मध्ये. वाह, जबरदस्त बॅटिंग. इथे जर पहा पुन्हा एकदा स्विचचा फटका आणि पॉइंटला फिल्डर होते त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक सर्कलला भेदणारा फटका कामेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कामेश भरपूर प्रभावित करतायत आणि या स्पर्धेमधील पहिला फलंदाज ठरलेला आहे की त्याच्या बॅटमधून सलग 4 चेंडूवरती 4 चौकार आलेत. लाजवाब बॅटिंग. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पंकज मात्रे सर्वात अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात आक्रमण या षटकामध्ये केले गेले. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज मात्रे. बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट.
इथे देखील पूल केलाय, पॉवरफुल होईल का? फिल्डर आहे मिड विकेटला, प्रयत्न करतायत, कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार. काय बॅटिंग करतोय कामेश, कमालीची बॅटिंग पाहायला मिळते, परंतु इथे संधी निर्माण करून दिली होती पंकज म्हात्रेनं. फिल्डरने मिस्टेक केली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना कामेशच्या बॅटमधून सलगचा 5वा चौकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवरती नंदन पाटील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा देखील विक्रम आहे. सलग 6 चेंडूवरती 6 चौकार त्याने 2 वेळा भिवंडी क्रिकेटमध्ये खेळलेले आहेत, परंतु कामेश देखील इथे 5 चेंडूवरती 5 चौकार लगावतोय. इथे देखील स्विचचा फटका, हो हो हो, आणखीन एक दर्जेदार फटका. सलग 6 चेंडूवरती 7 चौकार कामेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. वा कामेश वा, जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकावरती गोलंदाजांना अधिराज्य गाजवलं, परंतु या षटकावरती कामेश अधिराज्य गाजवतोय. जबरदस्त बॅटिंग, सलग 6 चेंडूवरती 7 चौकार आणि या स्पर्धेमधील पहिला फलंदाज ठरतोय. काय कामगिरी पाहायला मिळते. पहिला चौकार जर पाहिला तर पॉइंट क्षेत्रामध्ये होता, तो देखील लाजवाब. तदनंतर जर पाहिला तर लॉंग ऑफला तो देखील चांगला होता. तदनंतर जर पाहिला तर मिड विकेटला देखील त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला आणि हा चौकार जर पाहिला तर जस्ट लुकिंग लाईक वाव, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग कामेशने केलेली आहे. खऱ्या अर्थानं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचलेली ती 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 24 धावा पंकज म्हात्रेच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्कलला भेदणारे सातत्याने फटके खेळले गेले आणि दबाव टाकला गेला पंकज म्हात्रेवरती. आणि खऱ्या अर्थानं सर्वात अनुभवी गोलंदाज पंकज म्हात्रे या मॅच मध्ये. अगदी जर पाहिलं तर त्याच्या विरोधात सगळ्यात जास्त धावा कामेशने बनवल्यात. क्रिकेटचा खेळ आहे, खऱ्या अर्थानं कधी काही होईल याचा नेम नाही. पहिल्या षटकावरती गोलंदाजानं अधिराज्य गाजवलं, फक्त 4 धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा. जबरदस्त बॅटिंग. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती मोहित घरत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये मोहितनं चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा कॅप्टन जतीननं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न जय बजरंग मिन्नेश 11 कारिवली या टीमला करावा लागेल. माजी सरपंच खऱ्या अर्थानं डोंगे गावातील जितेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जितेंद्र पाटील साहेबांचं देखील या परिसरामध्ये खूप चांगले योगदान राहिलंय आणि त्यांचंच आगमन या व्यासपीठावरती. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. हो, यावेळेस पूल केलाय पॉवरफुल. नंदन पाटील देखील थांबत नाही, त्याने देखील ठोकलाय दर्जेदार षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. हार्ट ब्रेकर होता, पूल केलाय आणि पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय नंदनच्या बॅटमधून. सुरुवातीच्या षटकामध्ये नंदन पाटील शांत राहिला, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पूलचा फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिला षटकार या डावामध्ये नंदनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित घरात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील बॅकफुटला जात असताना स्लॅश केलाय गॅप मध्ये. आणखीन एक दर्जेदार फटका, बॉल सीमारेषा ओलांडतोय नंदनच्या बॅटमधून. आलाय चौकार. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर डोंगे गावातील माजी सरपंच सन्माननीय जितेंद्र दयानंद पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह देखील प्राप्त झालेले आहेत. स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्यांचं देखील आभार आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत देखील आहे. तसेच आदरणीय सन्माननीय विनोदजी भगत साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या परिसरामध्ये खूप चांगलं कार्य राहिलंय जितेंद्र पाटील साहेबांचं. आणि जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात ना, तेव्हा तेव्हा त्यांचं महत्त्वाचं योगदान देखील राहिलंय. आणि डुंगे गावातील क्रिकेट जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगल्या पद्धतीनं आपण सातत्यानं साकारताना पाहिलंय असं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजनमध्ये धावतात वेगाने. आउटफील्ड थोडीशी खराब होती आणि तदनंतर जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाणार नाही, फक्त 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा, परंतु मोहित घरतच्या या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 चेंडूवरती 12 धावा मोहित घरतने खर्च केल्यात.
इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. पहिलं षटक जर पाहिलं तर जय बजरंग मिनेश 11 कारिवली या संघासाठी खूप चांगलं पाहायला मिळालं, परंतु तदनंतर काय बॅटिंग केली आहे फलंदाजाने. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु आडव्या बॅटनं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मला बंगला नको गाडी पाहिजे. तुम्ही पाहू शकता आडव्या बॅटनं खेचून मारलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय नंदन यांच्या बॅटमधून आणि आतापर्यंत या षटकामधील दुसरा षटकार नंदनच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 46 या आकड्यावरती. 46 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मोहित घरत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील खोल आत टाकलाय. ट्रिफ्लाचीच्या स्वरूपात अखेर विकेट मिळाली. फलंदाज नंदन पाटील बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का या मॅच मध्ये बंद्र्या मारुती काल्हेर या टीमला बसतोय फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याला चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे लाईन मिस केली आणि तिथून जर पाहिलं तर महत्वाची विकेट नंदन पाटीलला अखेर मोहित घरतने बाद केले या मॅच मध्ये. या षटकामध्ये देखील भरपूर जास्त धावा खर्च केल्यात, परंतु नंदन पाटीलच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले, 2 चौकार देखील पाहिले आणि तब्बल त्याच्या बॅटमधून 21 धावा या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना नंदन पाटील परंतु तो बाद झाला. परंतु कारिवली संघामध्ये जर पाहिलं तर पफ्या खारीक यांना देखील तुम्ही पाहताय लॉंगन क्षेत्रामध्ये एक अनुभवी खेळाडू आणि अनेक कित्येक वर्षे झालं कारिवली संघाची सेवा देखील या खेळाडूने केली आहे आणि तो खेळाडू देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळेस जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका पॉइंटला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली. एकच धाव मिळेल फलंदाज कुणालला. कुणालच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 47 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये बंद्र्या मारुती काल्हेर अर्थातच नंदन पाटील यांच्या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, तदनंतर पंकज मात्रेच्या षटकामध्ये 24 धावा. षटक क्रमांक 3 टाकत असताना मोहित घरतच्या विरोधात देखील 19 धावा पाहायला मिळाल्या, परंतु त्या षटकामध्ये नंदन पाटीलची महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना बंद्र्या मारुती काल्हेर संघाने भरपूर जास्त प्रभावित केलंय असंच म्हणावं लागेल. लाजवाब कामगिरी. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर माजी सरपंच डुंगे गावातील जितेंद्र दयानंद पाटील साहेबांना तुम्ही पाहताय आणि खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं श्री कालिका माता वडगर संघाच्या माध्यमातून आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलाय आणि त्यासाठी कालिका माता वडगर संघाचं कौतुक करावं लागेल. खरं तर यंगस्टर आहेत या संघामध्ये, परंतु खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक नाईक, एक यंगस्टर खेळाडू, मागील काही वर्षामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव आहे आणि आपल्या आयुष्यामधील मागील वर्षी जर पाहिली तर पहिली 4 व्हीलर कार याच खेळाडूने जिंकली होती. आणि तदनंतर जर पाहिलं तर कारिवली संघासाठी भरपूर चर्चेमध्ये राहिलेले गोलंदाज आहेत प्रतीक नाईक. आणि आज खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये कारिवली संघ सुरुवातीच्या 3 षटकामध्ये अडचणीमध्ये सापडलाय आणि इथून कमबॅक करावा लागेल प्रतीक नाईकला आणि त्यासाठी तो जाणला देखील जातो. परंतु स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल. त्याने देखील एका चेंडूचा सामना केलाय. 1 धावेवरती तो खेळतोय. हो, यावेळेस पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आसमानी सुलतानी टोला या मॅच मध्ये कुणालच्या बॅटमधून. षटकार. षटकार चौकारांचा पाऊस पडलाय. खऱ्या अर्थानं या डावामध्ये
पहिल्या षटकामध्ये षटकार आणि चौकारांचा दुष्काळ पडला होता, अवघ्या 4 धावा. परंतु तदनंतर जर पाहिलं ना तर षटकार आणि चौकारांची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळते. हा ट्रॅकर होता आणि पूलचा फटका पाहायला मिळाला फलंदाज कुणालच्या बॅटमधून. घ्यावी एखादी तार, काळजात रुतावा कट्ट्यार आणि मनोमनी रोहित शर्मा बनून मारावा हा षटकार. जणू काही रोहित शर्माच बनला होता की काय कुणाल. कम्मालीचा पूलचा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जात असताना तब्बल 53 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा खोलात टाकलाय, डिगआउट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला पप्या हारिक आहे तिथे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, फक्त सिंगल मिळेल या चेंडूवरती. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 54 धावा. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. मागील चेंडू जर पाहिला तर गुडलँड स्पॉटवरती पाहायला मिळाला. इथे जर पाहिला तर फुलर लेनचा चेंडू होता, अगदी खोलात टाकला होता आणि सरळ बॅटने खेळत असताना चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका देखील पाहायला मिळाला. परंतु फिल्डिंग चांगली राहिली, फक्त एकच धाव मिळाली. परंतु एका बाजूला जर पाहिलं ना तर कामेश अगदी रंगात आलाय आणि या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना सलग 6 चेंडूवरती 7 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत असा फलंदाज कामेश. हो, इथे देखील खोलवट टप्प्याने चेंडू आहे खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकलेलं नाही. स्वतः प्रतीक नाईक धावलेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पूर्ण होईल. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 56 या आकड्यावरती. मागील 2 चेंडू जर पाहिले ना तर प्रतीक नाईक यांचे चांगले राहिलेत. खोलवट टप्प्याने चेंडू होते, पिन पॉइंट यॉर्कर पाहायला मिळाला आणि त्या 2 चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त 3च धाव आलेत. खऱ्या अर्थानं जेव्हा मोठे फटके खेळले जातात ना तेव्हा तुम्हाला व्हॅरिएशन करणं गरजेचं असतं आणि तेच व्हॅरिएशन, वैविध्यपूर्ण विविधता तुमच्या गोलंदाजीमध्ये दिसली पाहिजे आणि तीच विविधता मागील 2 चेंडूमध्ये प्रतीक नाईकच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळाली. हो, यावेळेस स्विचचा फटका फसलाय परंतु फिल्डर नाही आहे. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग कामेश करतोय. आतापर्यंत स्विचच्या माध्यमातून 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. जबरदस्त बॅटिंग. प्रतीक नाईकच्या विरोधात देखील आक्रमण पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं याही षटकामध्ये धावा खर्च झाल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 60 या आकड्यावरती. 60 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 सुरू आहे. खूप चांगली सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थानं धावा जर पहिल्या षटकामध्ये बनल्याच नव्हत्या परंतु तदनंतर धावा बनताना आपण सातत्याने पाहतोय या डावामध्ये. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न परंतु तितकासा प्रॉमिसिंग फटका नाही आहे. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये सोटा यष्टीरक्षक धावलेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु इथे फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. आणखीन एक धक्का. धावबादच्या स्वरूपात कामेश बाद झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा घिसाडगाई त्याने केली आणि ती घिसाडगाई त्याच्या अंगलट आली परंतु यष्टीरक्षकाने आपला हजर जबाबीपणा दाखवला. खऱ्या अर्थानं जर पाहिला तर चेंडूच्या दिशेने धावले, चेंडूला कलेक्ट केलं आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची फेकी करत असताना अखेर कामेशला धावबादच्या स्वरूपात या मॅचमध्ये बाद केलंय. परंतु बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून काय जबरदस्त धावा पाहायला मिळाल्या. सलग 6 चेंडूवरती 7 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि या स्पर्धेमधील तो पहिला खेळाडू ठरलाय. आणि खरं तर नंदन पाटीलनं अशा प्रकारचा विक्रम तालुका क्रिकेटमध्ये खेळत असताना दुसऱ्यांदा केलाय आणि खऱ्या अर्थानं त्याच्या विक्रमाच्या अगदी जवळच पोहोचला होता. फलंदाज कामेश जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा हो खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर पॉइंटला फिल्डर आहेत. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 62 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये बंद्र्या मारुती काल्हेर, नंदन पाटील यांच्या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा. काय जबरदस्त कामगिरी. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सकाळी सकाळी पारिजातकांची आपण एक एक फुले वेचत असतो परंतु या सामन्यामध्ये ओंझलीने धावा वेचायचं काम सुरू आहे. सातत्याने धावा येत आहेत परंतु इथून जर पाहिलं तर प्रतिबंध घालावा लागेल गोलंदाजांना आणि इथून चांगली कामगिरी करावी लागेल आणि ते धाडस या षटकामध्ये गोलंदाजाला देखील करावं लागेल कारण गाडी 6व्याच गेअरवरती आहे आणि गाडी सुसा सुटली आहे त्यामुळे या गाडीची वाट अडवावी लागेल
आणि त्यासाठी एक चांगला गोलंदाज शोधावा लागेल. कोण असेल तो गोलंदाज? अर्थातच मोहित वरती विश्वास दाखवलाय की काय? महेश यांच्यावरती विश्वास दाखवलाय. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहेत मोहित घोरतने. या मॅच मध्ये 2 षटकं हाताळली आहेत. आज पहिलं षटक त्याचं खूप चांगलं राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा त्याने खर्च केल्या आणि स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी महेश भोला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती रोशन डावखुऱ्या शैलीचा आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 76 धावांचं हाय स्कोरिंग आपण पाहिलंय. सर्वोच्च धावसंख्या कालच्या दिवसामध्ये बंटी स्पोर्ट भरोडी या संघाने केली होती. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न गोलंदाजांना देखील करावा लागेल. आतापर्यंत धावफलकावरती 62 धावा बनल्यात. स्लॉगवरचे षटक, निर्णायक षटक, बॉलिंग ट्रॅकवरती महेश भोला ओव्हर द विकेट. हो, खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर रोशन यांना शांत ठेवलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर मागील काही षटकांचा जर आपण विचार केला तर खूप चांगली धावसंख्या उभारली आहे. कामेशनं भरपूर इम्प्रेस केलं. तब्बल कामेशच्या बॅटमधून 32 धावा या मॅचमध्ये, नंदन पाटीलच्या बॅटमधून 21 धावा आणि कुणालने देखील आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून देखील 8 धावा आपण पाहिल्यात आतापर्यंत. गोलंदाज महेश भोला ओव्हर द विकेट. हो, फुल टॉस बॉल होता, पूर्णपणे लाईन मिस केली आहे. 3 फ्लॅशच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. फुलटो चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे लाईन मिस केली. आडव्या बॅटनं खेळण्याचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज रोशननं केला आणि खऱ्या अर्थानं महत्वाची विकेट प्राप्त केली. महेश भोलाचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीच्या 4 षटकामध्ये 62 दबाव होता या गोलंदाजावरती, परंतु सुरुवातीचे 2 चेंडू त्याचे खूप चांगले राहिलेत आणि या दोन्ही चेंडूवरती त्यांनी फलंदाजांना शांत ठेवलाय आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये काय जबरदस्त कमबॅक केलाय. जय बजरंग मिनिस 11 कारविली संघासाठी जबरदस्त कामगिरी करतायत या षटकामध्ये, कारण सुरुवातीच्या 4 षटकामध्ये 62 धावा बनल्या होत्या आणि या षटकामध्ये आताच्या जर 2 चेंडूचा जर विचार केला ना तर विकेट प्राप्त केली आहे आणि धाव देखील खर्च केलेली नाही आहे. जबरदस्त कामगिरी करतात महेश भोला. एक अनुभवी गोलंदाज आहेत. कित्येक वर्षे झालं तो देखील कारविली संघासाठी खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करत असताना आपण त्याला पाहिलंय. हो, खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीराचा वेध, पंचांकडे आशालबुल नजरेनं पाहिलाय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 63 या आकड्यावरती. 63 धावा. धावफलकावरती षटक क्रमांक 5 सुरू आहे. लेग बायच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. या षटकामध्ये बॅटच्या सायाने धाव आलेली नाही आहे, त्यासाठी महेश भोलाचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीचे 3 चेंडू जर पाहिले तर कमालीची राहिलेत. चांगली गोलंदाजी तो करतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा महेश भोला या मॅच मध्ये. हो, खोला टाकलाय, आणखीन एक फलंदाज बाद. मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये यॉर्कर, अगदी पिन पॉइंट यॉर्कर पाहायला मिळाला आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बाद होत असताना काय जबरदस्त गोलंदाजी करतोय महेश भोला. इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. अप्रतिम चेंडू होता, पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाज कुणालला आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. काय टेलिकास्ट आहे युसीएन लाईव्हचं. खूप चांगल्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले दाखवलं जातं. अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु वेगवान चेंडू असल्यामुळे जर पाहिलं ना तर स्ट्रोक एक्झिक्यूट करता आलेलं नव्हतं आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात कुणाल देखील या मॅचमध्ये बाद होतोय. आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं ना तर एकच धाव खर्च केलेली आहे, ती देखील लेगबाईच्या स्वरूपात. महेश भोलाने जबरदस्त कामगिरी करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये एकच धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 63 या आकड्यावरती. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज हर्षद मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा महेश भोला बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरुवातीचे 4 चेंडू खूप चांगले राहिलेत, त्याच्या माध्यमातून त्याने भरपूर इम्प्रेस केल्या. इथे देखील खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज
आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का हर्षद देखील निघालाय. परतीच्या प्रवासाला 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव, ती देखील लेग बायच्या स्वरूपात. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 3 फलंदाजांना बाद केलाय. लाजवाब कामगिरी. कमबॅक कसं असावं ना, याचं उत्तम उदाहरण मैदानावरती महेश बोला दाखवतोय. खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये जर पाहिलं तर फलंदाजांना अधिराज्य गाजवलं, 62 धावा बनवल्या, परंतु या षटकामध्ये कमबॅक केलाय, कोहली फोडली आहे असंच म्हणावं लागेल. आणि सलग 2 चेंडूवरती 2 विकेट देखील प्राप्त केलेत महेश बोलाने. आणि तो हॅट्रिक वरती आहे. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक तो साजरी करेल का हे देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये विकेट बनतात की काय असंच म्हणावं लागेल. गोलंदाज महेश बोला रनवेमध्ये थोडासा अडथळा स्वतःला थांबवलं, कारण रनअप चुकला ना तर तुमचा चेंडू चुकतो. अगदी योग्य ते केलं महेश बोलाने, कारण सुरुवातीचे 5 चेंडू जर पाहिलं तर लाजवाब राहिलेत. आणि या चेंडूवरती त्याचा रनअप चुकला आणि तदनंतर जर पाहिलं तर त्याने स्वतःला अगदी थांबवलं. खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत क्रिकेट महेश बोलाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो, कोला टाकला होता पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. वा महेश वा, काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त कामगिरी. आणि महेश बोला या गोलंदाजासाठी टाळ्या वाजल्याच पाहिजे. लाजवाब कामगिरी पाहायला मिळाली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात आणि महत्वाच्या 3 विकेट घेतल्यात. काय जबरदस्त फिनिश केलाय या षटकाला. आणि जर पाहिलं तर बंद्रा मारुती काल्हेर संघ 64 या धावांवरती थांबलाय आणि 65 धावांचं टार्गेट जय बजरंग मिन्नेस 11 कारिवली या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब कामगिरी पाहायला मिळाली फलंदाजीच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या षटकामध्ये महेश बोलानं जबरदस्त इम्प्रेस केलंय, प्रभावित केलं. या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर जय बजरंग कारिवली मिन्नेस 11 कारिवली या संघाला टिकून ठेवलंय असंच म्हणावं लागेल, कारण कमबॅक करणारं षटक राहिलं. आणि जर पाहिलं तर 64 धावांवरती बंद्रा मारुती काल्हेर संघाला थांबवलंय आणि 65 धावांचं टार्गेट. समालोचन कक्षामध्ये आपण या ठिकाणी बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गवळी सर. धन्यवाद. सन्मान्य दिनेशजी पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कारिवली, आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मी श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर यांच्या वतीने विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आम्ही वळणार आहोत ते खरं तर स्वागत आणि सन्मानाकडे. खऱ्या अर्थाने ज्यांचं आम्हाला पूर्णपणे सहकार्य लाभलेलं आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी, सन्माननीय अशोक टकले साहेब, ज्यांनी खरं तर मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला थंड पेय स्पॉन्सर केलं, त्यांचं स्वागत आणि सन्मान. अशोकजी टकले, स्वर्गीय दत्ता टकले यांच्या स्मरणार्थ ज्याने आम्हाला मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस स्पॉन्सर केलं आहे, सन्माननीय अशोकजी टकले यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. संतोषजी पाटील, आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. अशोकजी टकले समाज आपण आपल्या शुभास्ते विनोदजी भगत यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बुके आणि एक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना श्री कालिका माता चषक 2026 इट्स अ ग्रेट पर्सनॅलिटी. सन्माननीय जितेंद्र दयानंद पाटील, खास करून मित्रमणी या स्पर्धेसाठी त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेलीच आहे, सन्मान चिन्ह. क्रिकेटर. आणि जेव्हा मित्र म्हणेन की साई कृपा डोंगे संघाचा इतिहास लिहिला जाईल डोंगे गावचा, तेव्हा जितेंद्र पाटील यांचं नाव पहिल्या पानावर आणि पहिलं असेल.
रेग्युलर क्रिकेट असो 40+ क्रिकेट असो, नेहमीच पाटील अनेक दानशूर व्यक्तिमत्व सुद्धा आहे. कित्येक स्पर्धेला सरळ हस्तांनी त्यांनी मदत केलेली आहे आणि उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ख्याती आहे. आणि मी उल्लेख केलेला आहे डुंगेगावचा, एक डुंगेगावची ग्रेट पर्सनॅलिटी आहे. जितेंद्र पाटील आपला आम्ही हार्दिक आभार सुद्धा व्यक्त करतोय. तर बोलूया आपण मॅचकडे. इट्स अ हाय स्कोरिंग मॅच, संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळाली. पहिलं षटक बघितलं आपण तर कारिवली संघाच्या बाजूला राहिलं. मोहितने खूप चांगली गोलंदाजी केली, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि षटकामध्ये धावांची लयलूट बघायला मिळाली. दुसऱ्या चौथ्या षटकामध्ये आणि शेवटचं षटक महेश भोळाने खूप चांगलं हाताळलं. खूप चांगली आज बॅटिंग बघायला मिळाली. विशेष करून संघाचा कॅप्टन कामेश याने खरं तर आपलाच सहकारी नंदन पाटील यांनी जो विक्रम 2 वेळा केला, एकदा नाही तर 2 वेळा केलेला आहे आणि त्याला आम्ही पॉवर प्लेचा बादशाह म्हणून संबोधतोय, किंग ऑफ रिंग, खऱ्या अर्थाने चौकार. आणि या स्पर्धेमधला एक विक्रम त्याने प्रस्थापित केला. 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले कामेशने आणि सर्वाधिक चौकार सुद्धा कामेशने लगावले. कारिवली गावचे जे स्पॉन्सर आहेत खरं तर सन्माननीय दिनेश पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. 65 टार्गेट, 65 धावांचं लक्ष. सलामीची जोडी खेळपट्टीवर, प्रतीक आणि मोहित. पहिलं षटक, पहिला चेंडू आणि बॅकफुटला येऊन खरं तर खराब क्षेत्ररक्षण होतंय. शॉर्ट कव्हरला खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. खरं तर ज्या ठिकाणी खरं तर धाव होण्याची सुद्धा शक्यता नव्हती त्या ठिकाणी 2 धाव होत आहेत. हा चेंडू उजव्या स्टेजच्या थोडासा बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न, म्हणजे टायमिंग बरोबर झालेला नाहीये. पुन्हा मिसफिल्ड होतोय. धावसंख्या झालेली आहे 3. षटकातील फॉलो थ्रू मध्ये चुकतोय गोलंदाज मयूर. दत्ताजी पाटील हे ऑनलाईन जोडले जात आहेत आणि या स्पर्धेसाठी ते हार्दिक शुभेच्छा देत आहेत. याला मध्ये वाट ए शॉट, नो लुक शॉट, इट्स अ नो लुक. नजर समोर होते, मात्र अगदी स्क्वेअर लेगकडे फटका खेळला गेला आणि याच फटक्याला खरं तर नो लुक फटका संबोधलं तर चौकार मिळतोय. मयूर षटकातील पुढचा घेऊन वाटचाल कट करण्याचा प्रयत्न, झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. मोहितला जीवनदान देणं हे धोकादायक ठरू शकतं. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय मोहितच्या बॅटमधून. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते मधल्यामध्ये कालेर संघाचा. कारण आतापर्यंत 3 वेळा खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कारण ह्यावेळेला संधी होती का झेल घेण्याची, मात्र पॉइंटला एक सोपा झेल सोडला जातोय आणि चौकार सुद्धा मिळतोय. 4 धावा मिळत आहे. धावसंख्या झाले 11. 65 या धावसंख्येचा पाठलाग करताना जय बजरंग मिनेस 11 कारिवली हा संघ. बदल्यामध्ये काले विरुद्ध जय बजरंग मिनेस 11 कारिवली या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. मयूर मार्गस्थ होईल. शॉर्ट बॉल, बॅकफुट पंच बघायला मिळाला आणि इट्स अ कॅल्क्युलेटेड सिक्सर.
एखाद्या बॅटरला जर जीवनदान दिलं तर बऱ्याचशा वेळेला हे महागात ठरू शकतं आणि हेच चित्र बघायला मिळतंय या मॅचमध्ये. मयूर मार्गस्थ होईल, स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग बरोबर झालेलं नाही आहे. षटक समाप्त झाल्या. मात्र पहिल्या षटकाचा विचार जर केला तर हे पहिलं षटक कारवीर संघाच्या बाजूला राहिलेलं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही आणि 17 धावा. पॉवर प्लेमध्ये एक चांगली बॅटिंग बघायला मिळाली, खास करून मोहित त्याने 2 चौकार लगावले, 1 षटकार लगावला. 4 चेंडूमध्ये 14 धावांवर खेळतोय. प्रतीकने सुद्धा 2 चेंडूमध्ये 3 धावा केलेल्या आहेत. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जय बजरंग मिनेस एलम कारवीर संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 17, 17 विदाउट लॉस. एक चांगली सुरुवात बघायला मिळते खरं तर कारवीर संघाच्या माध्यमातून. तसेही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे कारवीर संघाकडे. जवळपास 6 ते 7 स्थानापर्यंत फटकेबाजी करणारे बॅटर उपलब्ध आहेत. कारण आपण पाहतोय प्रतीक खेळपट्टीवर आहे, मोहित खेळपट्टीवर आहे, त्यानंतर महेश भोला, त्यानंतर पप्या खारीक, असे कित्येक दिग्गज तालुका क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने यांचं नाव घेतलं जाईल असे दिग्गज क्रिकेटर या संघामध्ये आहेत. पण तो क्रिकेट एक अनिश्चित खेळ हे विसरून चालणार नाही की मधल्यामध्ये कालेर संघाने एक मोठं आव्हान, तगडं आव्हान समोर ठेवलेलं आहे 65 या धावसंख्येचं. दुसरं षटक रोशन आज शरद संघामध्ये नाही आहे, मधल्यामध्ये कालेर संघामध्ये. शरदची उणीव नक्कीच नेहमीच भासते कारण तो कम्प्लीट ऑलराऊंडर आहे. रोशन लेफ्ट आर्म फुल टॉस, स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट टू लॉंग ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्यामुळे एकच धाव मिळेल. फटका चांगला होता मात्र प्लेसमेंट तितकं चांगला नव्हता कारण चेंडू सरळ निघून गेला होता लॉंग ऑफला. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 18, 18. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. असं वाटते की ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकते. रोशन लेफ्ट आर्म फुल टॉस चेंडू, खरं तर उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि खेळण्याचा जो प्रयत्न केला गेला मोहितने, खरं तर कदाचित वाईट सुद्धा होऊ शकला असता कारण उजव्या स्टिकच्या बराचसा बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, त्यावर एकच धाव मिळाली मोहितला आणि त्यावर धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 19, 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. रोशन लेफ्ट आर्म, याला मात्र एक चांगला चेंडू आहे. काय गोलंदाजी करतोय. खरं तर कारवीर संघाच्या सुरुवातीला मोहितने पहिलं षटक हाताळलं होतं त्या आणि या वाटतं उलट दिशेने पाहतोय पण दुसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी रोशन करताना दिसतोय. एक धाव मिळते. धावसंख्या झालेली 20, 20. रोशन लेफ्ट आर्म, पुन्हा एक चांगलं अपील केलं जात आहे, लाऊड अपील. पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू लेग स्टंप सोडून जातोय असं. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये कमबॅक करताना आपण पाहतोय रोशनला. खऱ्या अर्थाने पहिलं षटक खूप महागडे ठरलं आणि दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र रोशनने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि आता मात्र प्रत्येक मोहितला जाऊन काहीतरी सल्ला देतोय. हे होणं सुद्धा गरजेचं असतं. याला मात्र चांगला फटका आहे. गॅप मधून चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेच्या बाहेर, चौकार. एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, हे पाहू शकता आपण कशा प्रकारे, आणि जस्ट टर्न केलं होतं. अगदी शॉर्ट फायनिंगच्या जवळून हा चेंडू गॅपमधून निघून गेला लॉंग लेग सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी अगदी जमिनीशी लगट करीत निघून गेला होता, चौकार. रोशन लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा शबल क्रॉस झाला आणि पुन्हा डीप फाईन लेग सीमारेषेकडे जाणारा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार.
2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. एक चांगली धावसंख्या आहे. 14ची सरासरी पाहतोय आपण आणि जी आवश्यक सरासरी आहे ती प्राप्त केलेली आहे. कारण आपण पाहतोय जवळपास आस्किंग नांदेड जर आपण बघितलं जवळपास 13च्या घरात आहे आणि पॉवर प्लेमध्ये एक चांगली सुरुवात जय बजरंग मिनिस 11 कारिवली संघाची 28 धावा झालेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष आहे. आता मात्र संघाचा कॅप्टन ज्याने आज जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन केलं आणि विक्रम प्रस्थापित केला. 6 चेंडूमध्ये 7 चौकार लगावले. इव्हन संपूर्ण इनिंगमध्ये त्यांनी 7 चौकार लगावले. हा सुद्धा एक विक्रम आहे. सर्वाधिक चौकार लागवण्याचा विक्रम आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेला आहे. 7 चौकार आंतरराष्ट्रीय खेळामध्ये 2016 चौकार मास्टर सचिन तेंडुलकरने लगावले सर्वाधिक चौकार वन डे क्रिकेटमध्ये. कामेश षटकातील पहिला चेंडू हवेत आहे. झेल होईल का बघायचं आहे आणि लॉंगॉनला रोशनचा एक चांगला झेल. पाहूया. खरं तर लोअर फुलटॉस होता आणि लोअर फुलटॉस चेंडू जर तुम्हाला फेकायचा असेल तर ताकदीचा वापर तुम्ही करायला हवा. तो बघायला मिळाला नाही. फक्त ताकदीचा वापर केला गेला नाही आणि लॉंगॉनला उभा असलेला रोशन सेफ हँड ज्याला समजतो आपण, कारण रोशन असा एक क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं चूक होणं फारच कमी वेळा असं घडतंय आणि रोशनने चांगला झेल घेतला आहे आणि आपल्या संघाचा कॅप्टन कामेश पहिली सफलता मिळून ते प्रतीक बाद झालेला आहे. पण मात्र बाद होण्यापूर्वी दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. 28 धावांची पार्टनरशिप. भलेही प्रतीकच्या नावावर धावा आहेत त्या फक्त 5, पण सहकार्याला त्यांनी चांगली साथ दिली, खास करून मोहितला. महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केलेले कामेशाने आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय अक्षय. इतनजी पाटील त्याचबरोबर विनोदजी भगत आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण खरं तर बहुमूल्य वेळ दिला त्याने स्पर्धेसाठी आम्हाला जे महत्त्वपूर्ण सहकार्य केलं त्याबद्दल आपला विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. स्विच इट. व्हॉट अ शॉट. डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषेकडे जाणारा पंचांचा काय इशारा येतोय पाहूया. 4 या 6 षटकार. क्रिकेटर आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धेसाठी वडनगर गावचं जे मैदान आहे ते त्यांच्याच कुटुंबियाच्या माध्यमानं खरं तर दिलं जातं आहे कित्येक स्पर्धेना. राजेशजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत अशोकजी पाटील आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा स्विच इट आणि हा जातोय षटकार. पहिला चौकार आणि त्यानंतर हा षटकार. पहिला चेंडू खूप चांगला हाताळला. त्यानंतर थोडासा खराब गोलंदाजी बघायला मिळते कारण दोन्ही चेंडू जर बघितले स्विचचा वापर केला अक्षयने. सुरुवातीलाच आल्या खरं तर प्लॅन बीचा वापर केला आणि त्यामध्ये यश मिळते अक्षयला. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर षटकार मिळाला. आता मात्र धावसंख्येला सुद्धा वेग येतोय. धावसंख्या झाली 38. याला मात्र अगदी चांगला चेंडू होता. खोदून काढलेला चेंडू सरळ जातो डीप मिड ऑफला. एकच धाव मिळेल. चांगला चेंडू होता. यावेळेला मात्र धावसंख्या झाली 39. नेट टू नेट फाईट. पण एक मात्र डिफरन्स फरक बघायला मिळेल. ते शेवटच्या षटकाचा जो फरक झालेला आहे तो कदाचित बघायला मिळू शकतो.
कारण 3 षटकामध्ये बंद्यामध्ये कालेर संघाने सुद्धा 47 धावा पटकावल्या होत्या. कामेश आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच इशारा करतायत डेड बॉल. कामेशला मात्र कंट्रोल करावं लागेल. आज कामेशने एक जबरदस्त बॅटिंग केली, पण गोलंदाजीमध्ये काय करते ते बघायचं आहे. कामेश मार्गस्थ होईल. राईट आर्म स्लॉक केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय बॅटिंग करतोय मोहित. मोहितला जे पॉइंटला जीवनदान दिलं ते मात्र पूर्णपणे महागात ठरतंय बंदरामध्ये कालेर संघाला. कामेश मार्गस्थ होईल. शेवटचा चेंडू आहे षटकातील. पुन्हा एकदा फटका. यावर मात्र उंच क्षेत्रक चेंडू खाली येतोय आणि मात्र महत्वपूर्ण झेल घेतोय आणि महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली जाते. मोहित इज आउट. कलात्मक फटके बघायला मिळाले आणि खास करून 2 षटकार त्याने लगावले. मान्यवर कक्षामध्ये ज्यांचं आत्ताच आगमन झालं ते म्हणजे सन्माननीय विद्येशजी पाटील उद्योगपती नवघर. आपलं हार्दिक स्वागत. मान्यवर कक्षामध्ये आपण त्यांना पाहू शकता. त्याचबरोबर राजेशजी धाकल्या पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वडुनगर आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर. क्रिकेटशी ज्यांचं खूप अतूट नातं आहे असे एक पर्सनॅलिटी राजेशजी धाकल्या पाटील माजी सरपंच नवघर. त्याचबरोबर विशालजी पाटील समाजसेवक वडुनगर. त्याचबरोबर अशोकजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत. अशोकजी पाटील हे सुद्धा उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून नाव घेतलं जाईल. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या झालेली आहे 45. 2 बाद 45. सलामीची जोडी तंबूत परतलेली मात्र एक चांगली कामगिरी करून बाद झालेले आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. हे षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे. रोशन येतो ज्यांनी पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं. रोशन यावर ड्राईव्ह केले चेंडूला स्क्वेअर लेग कडे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीपमधून येते. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेले. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आता मात्र समीकरण जे राहिलेलं आहे 11 चेंडू आणि 19 धावा. काही होऊ शकतं. हे जे समीकरण आहे ना या समीकरणामध्ये मात्र जे हे षटक आहे हे दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचं ठरेल. पण एक प्लस पॉईंट आहे की जय बजरंग मिनी श्रीलंका कार्यवीर संघाचे फक्त 2 फलंदाज बाद झालेले आहेत. जतीन आहे संघाचा कॅप्टन. चांगला ताकदवर फटका मात्र स्ट्रेट टू मिड विकेट. प्लेसमेंट चांगलं. फटका चांगला होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. जतीनला एकच धाव. संघाचा कॅप्टन जतीन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग क्षमता त्याच्याकडे आहे. जतीन असा एक यंगस्टर आहे की ते मॅचमध्ये त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. रोशन याला पुन्हा ताकदवर फटका. चेंडू सरळ जाते मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. हेच फार महत्त्वाचं आहे खरं तर. या ठिकाणी चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण जर बघायला मिळालं तर मात्र वर्चस्व प्रस्थापित करू शकतं बंदरामध्ये कालेर संघ. पण जय बजरंग मिनेस 11 संघाकडे असे काही बॅटर आहेत ते एअर स्ट्राईक करू शकतात. कारण यानंतर येणारा पप्या खारीक आणि त्यानंतर येणारा महेश भोला आणि हे दोन्ही जे बॅटर आहेत दोघांकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. रोशन लेफ्ट आर्म फुल टॉस. मी ज्याचा उल्लेख केला होता तेच झालेला. एअर स्ट्राईक. सरळ सीमारेच्या बाहेर षटकार.
धावा झाल्यात 54. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जय बजरंग मिनी शिलोंग कारगिल संघाला आपण पाहतोय. रोशन लेफ्ट आर्म पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू एक कमबॅक करताना पाहतोय. मात्र एक चौथी धाव पूर्ण केली जाते. बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही. 55 धावा आतमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 10 धावांची. 7-10 7 चेंडू आणि 10 धावा. 7 चेंडू आणि 10 धावा. मी सुरुवातीला सांगितलं होतं ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाणार, कारण दोन्ही संघ कंप्लीट आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. रोशन लेफ्ट आर्म याला फटका खेळलेला आहे. चेंडूने उंची जास्त गाठलेली आहे, लांबी मात्र कमी. अप्रतिम झेल डीप मिड विकेटला घेतला जातोय आणि आता मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. 6-10. बंदरामध्ये काल्हेर संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय. मी बंदरामध्ये काल्हेर संघाची एक टुर्नामेंट मी समालोचन केलं होतं आणि त्या टुर्नामेंट तब्बल 3 मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 9 धावाचं समीकरण आलं होतं आणि 6 चेंडूमध्ये 3 मॅचमध्ये 9 धावा झाल्या नव्हत्या. पण तो दिवस वेगळा होता, संघ वेगळे होते, मैदान वेगळं होतं. यावेळेला दोन्ही संघ वेगळे आहेत. दिलीप पाटील मोस्ट एक्सपिरियन्स, संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू गोलंदाजीसाठी अंतिम षटक हाताळण्यासाठी साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळेल. मान्यवर कक्षामध्ये विद्येशजी पाटील उद्योगपती वडुणुगर आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर राजेशजी धाकल्या पाटील ज्यांचं क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे, माजी सरपंच सुद्धा आहेत वडुणुगर गावचे, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. विशालजी पाटील समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर अशोकजी पाटील एक लिजंड क्रिकेटर वडुणुगर गावचे, हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. सहा चेंडू आणि 10 धावा. सामना अगदी 50-50 अवस्थेमध्ये आलेला आहे. पण एक जमेची बाजू आहे, पप्या खारीक बॅटिंगला आलेला आहे. आणि जतीन, मी सुरुवातीला उल्लेख केला होता जतीनचा. जतीन यंगस्टर आहे, यंगस्टर कॅप्टन आहे आणि संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज दिलीप पाटील येतोय. साईड आर्म गोलंदाजी सातत्यानं त्याच्याकडनं बघायला मिळतोय. कित्येक वर्षापासून आपल्या संघासाठी नेहमीच उपयुक्त कामगिरी करतोय दिलीप पाटील. अशा प्रकारची गोलंदाजी करणं हे धोकादायक ठरतं बऱ्याच वेळेला. स्वैर चेंडू, दिशाहीन चेंडू, पंचांचा वाईड बॉलचा इशारा. समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 9 धावा. दिलीप मार्गस्थ होईल. याला मात्र ट्राईपचा फटका बघायला मिळाला. चेंडू सरळ जातोय डीप सीमारेषेकडे आणि गॅप मधून चौकार. पाच चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धावा. समीकरण बदलतंय. हे समीकरण आमच्या राजेशजी पाटील करत वडुणुगर या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या माहितीसाठी वडुणुगर संघासमोर हेच समीकरण होतं आणि वडुणुगर संघ पराभूत झाला. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. दिलीप थोडासा नाराज आहे. खरं तर दिलीपने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी 4 धावा गेला, ज्या ठिकाणी पुन्हा 1 धाव त्या ठिकाणी 2 धावा गेल्या, म्हणजे एक्स्ट्राच्या 4 धावा गेलेल्या आहेत. म्हणजे गोलंदाजी अप्रतिम करताना पाहतोय दिलीपला आपण. आता समीकरण मात्र बदललंय. 4-3चं समीकरण आलेलं आहे. दिलीप पाटील साईड आर्म. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेचा झेल होईल का बघायचा आहे आणि मात्र एक चांगला झेल डीप मिड विकेटला.
पायगावच्या संघाचं सुद्धा आगमन झाले. सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघाचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. सनम कुमार जे ग्रामपंचायत पायगावचे विद्यमान सदस्य आहेत, त्यांचा संघ आहे. स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. धनंजय अण्णा गवळी यांचे सुपुत्र आहेत, जे मास्टर 40+ संस्थापक अध्यक्ष आहेत. धनंजय अण्णा गवळी यांचे सुपुत्र सनम कुमार, त्यांचा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. हार्दिक स्वागत आहे आपल्या संघाचं. खारबाव संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. समीकरण काय आमचे एक्सपर्ट करून सांगतील. 3 चेंडू आणि 3 धावा. काय मॅच आहे, पैसा वसूल मॅच. कालिकमाता स्पोर्ट वडगर यांची जी मेहनत आहे, पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. मला आजही सामना आठवते पहिल्या दिवसाचा वडूनगरचे मॅच. दिनेश चौगुले त्या रात्री झोपलाच नसेल, कारण त्याने मॅच आणली आणि बाकीच्याने म्हटलं पाणी फिरलं त्या मॅचवर. कारण 4 चेंडूमध्ये 3 धावा झाल्या नाहीत वडूनगर संघाला. 3 चेंडू 3 धावा. दिलीप अप्रतिम गोलंदाजी करतोय, नो प्रॉब्लेम. एवढा फ्लिक केलेला चेंडूला पहिली तो अतिशय वेगात पूर्ण खराब क्षेत्ररक्षण. 1-2 का 4. सुंदरी सुंदरी तुझं नाव हार्ड लक बंदऱ्या मारुती कालेर, हार्ड लक नंदन पाटील. पण आपण सामना खरं तर खूप चांगली कामगिरी कारिवली संघाने केलेली आहे, हे विसरून चालणार नाही. पण एक मात्र आहे, बंदऱ्या मारुती कालेर हा संघ जर पराभूत झाला असेल तर त्यांचं क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण नक्की. त्यानंतर कामेश, नंदन पाटील, दिलीप पाटील खास विचार करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षणात बदल करावा लागणार आहे थोडासा. नो डाऊट खूप चांगली कामगिरी नंदन पाटील, पण क्षेत्ररक्षण खराब झालं. नंदन पाटील आपण